आणि सामन्याचा सामनावीर ठरला बबलू. 11 धावा ज्याने डिफेन्स केल्या आणि शेवटच्या क्षणाला आपला सामना आपल्या बाजूने झुकून आणलाय. चांगला खेळ सूरज आणि अमोल अशी जोडखेळ मैदानामध्ये. समालोचन देखील सूरजने केलं होता मागच्या सामन्यात. धीरंग गावाचा एक बुलंद आवाज यंग टॅलेंट यावेळेस मैदानात उतरलाय धीरंग संघाचा. सूरज आणि अमोल अशी जोडखेळ मैदानामध्ये. रमाकांत आलाय. रमाकांतने प्रभावित केलाय आजच्या दिवसात. यावेळेस पहिला चेंडू टॅप केलाय. चेंडूला कव्हर पॉइंट क्षेत्रातून चेंडूला काढला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय सूरजच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. समजदारीचं क्रिकेट सूरज या फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. रमाकांत कडून ही अपेक्षा नव्हती गोटे संघाला. मात्र यावेळेस काय घडतोय रमाकांत वरती हल्ले चढवले जातात वारंवार. सूरजच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार येतोय. गली पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला भिरकावला आहे. बॅक टू बॅक दोन चौकार. चौकाराच्या साहाय्याने दाबून जाऊन पोहोचला 8 वरती. 8 धावा फलकावर आल्यात. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. सूरजचा दाने गोल केल्या. त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज बॅक टू बॅक पॅव्हलियन. सूरजच्या बारीचा अंत होतोय. सूरजला बाद केलं. रमाकांतने कमबॅक केलाय या गोलंदाजानं. 3 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा. यावेळेस चेंडूला उडवलाय वाडिश लॉंगाने सीमारेषे जवळ. दुसरी विकेट बॅक टू बॅक फलंदाज बॅक टू बॅक पवेलियन. अरुणला परतावा लागेल. अरुण यावेळेस बाद होतोय. संघाचा संघनायक गेल्या पाबली मात्र माघारी परतावा लागेल या फलंदाजाला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आले. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. अरुण बाद झालाय. नारायण नौका फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जातोय. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न असफल ठरला. मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. कमबॅक केल्या गोलंदाज रमाकांतने. पहिल्या 2 चेंडूवरती सूरजने चांगला समाचार घेतला होता या गोलंदाजाचा. आक्रमक फलंदाजी केली होती. त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी रमाकांत या गोलंदाजाची आतापर्यंत पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. शेवटचा चेंडू शिल्लक 8 धावा धाव फलकावर.
यावेळेस काय घडला, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न असफल ठरला. त्रिफला उद्ध्वस्त झाला फलंदाज नारायण देखील गेल्या पावली माघारी परतलाय. 3 विकेट आतापर्यंत मिळवलेत गोलंदाज रमाकांतने. चांगली गोलंदाजी. टीमचा षटक हाताळताना गोलंदाज टीम मीटिंग करू नका घोटे संघा. नारायण बाद झालाय. नौका फलंदाज अर्जुन मैदानामध्ये जातोय. अडचणीत सापडला. ज्यावेळी सूरजची विकेट मिळवली त्याच्यानंतर एकही धाव आली नाहीये बहिरंग संघासाठी. पहिले षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचला 8 वरती. गोलंदाज रमाकांतने चांगली गोलंदाजी केली आहे. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सनी. पहिला चेंडू डावकडे हाताचा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावला वाढीश नौमान सीमारेषेत पलीकडे. अनिलच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. अनिल अमोलच्या बॅट मधून षटकार येतोय. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमबॅक करतो गोलंदाज सनी. पहिल्या चेंडूवर विचार केला तर बॅटच्या रडारमध्ये आला आणि चेंडूला भिरकावून लावला वाणिश लॉंगॉन सीमारेषेत पलीकडे. त्याच्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या. सनीने जाणलाय हा फलंदाज कशा प्रकारे खेळतो आणि त्या प्रकारची गोलंदाजी याला केली जाते. यावेळेस खेळल्या क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला. एक धाव वेगाने पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. 15 धावा धावफलकावर आल्यात. 3 चेंडूचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावर आल्यात. अर्जुन नौका फलंदाज यावेळेस स्ट्राईकिंगला होतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या षटकातील गोलंदाज सनी चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक केलाय सनीने. षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी सनी या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आतापर्यंत कमबॅक केला या गोलंदाजाला. 3 चेंडू चांगले हाताळले. 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आल्या. चौथ्या चेंडू यावेळेस निर्धाव आलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज सनी कमबॅक करून देतो आपल्या संघाला. यावेळेस पंचांकडे लावून अपील. पंचांनी दाद मान्य केलं. फलंदाज अर्जुनला परतावं लागेल. चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज सनीने कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी. अमोल जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत षटकार चौकार पाहायला मिळतील. यावेळेस शरद रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. 2 षटकांचा वादवी खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक जवळ पोहोचलाय 15 वरती. शेवटचे षटक कोणता गोलंदाज वापरला जाणार. घोटे संघ टीम मीटिंग करू नका. अजून फायनल देखील खेळवायची आहे. विजय आलाय. तिसरे षटक शेवटचं षटक या पर्वातील. पहिला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक दूरवर प्रयत्न केलाय. चेंडूला अडवला गेला मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला.
17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावर आल्यात. विजय तिसरे शतक हाताळताना. यावेळेस गल्लीमधून चेंडूला काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. प्रयत्न देखील केले नाहीये ते क्षेत्ररक्षकाने. चेंडू थांबणार नाही. वन बाउंस सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी अमोलच्या बॅट मधून येतो हा दुसरा मोठा फटका. चौकार आल्याने चौकाराचे 6 धावफलक जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. स्क्वेअरली क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय अमोलच्या बॅट मधून. चौकार आलाय. या चौकाराचे 6 धावफलक जाऊन पोहोचला 25 धावेवर. धावा धावफलकावर आल्यात. 3 चेंडूचा खेळ संपला. बॅक टू बॅक 2 चौकार अमोलच्या बॅट मधून पाहायला मिळाले. चौकार हॅट्रिक पूर्ण करणार का अमोलला? चांगली फलंदाजी अमोलची. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज वाद होतोय. भावेश यावेळेस मैदानात जातो. अमोल बाद झालाय. अमोलच्या जागेवर नौका फलंदाज भावेश मैदानात जातो. अमोलच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आला होता. चांगली फलंदाजी. 25 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज विजय कमबॅक करून देतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पस्लिम क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 26 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार? शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार? यावेळी चेंडूला भिरकावला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरून वन बाउंस सीमारेषे पलीकडे येतोय. शेवटच्या बॅट मधून चौकार. चौकाराचे 6 धावफलक जाणून घेतले 30 या धावसंख्येवरती. 18 चेंडू 31 धावांची गरज.